नमस्कार. सध्या आम्ही आसात तुवें जे नवीन हॉस्पिटल इमारत आमचे पयलींचे मुखेलमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी 100 खाटांचे हॉस्पिटल आणि आता मेरेन ह्या हॉस्पिटलाच्या इमारतीचेर 100 कोटी परस चड खर्च केला आणि हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक जावचे अशी तांची येवजण आशिल्ली आणि ज्या पद्धतीने बांबोळी हॉस्पिटलाक सोयी सुविधा मेळतात, रुग्णांची सेवा थंय जाता, तीच सेवा हांगर मेळची असो तांचो एक उद्देश आसलो आणि त्या नजरेन सरकारान हे हॉस्पिटल उभारले. हे हॉस्पिटल उभारल्या उपरांत फाटल्या 5 वर्सां पयलीं जेन्ना विधानसभेची निवडणूक आशिल्ली तेन्ना मुखेलमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत हे आशिल्ले. तांणी एक डायलिसीस युनिट उद्घाटन केले. त्याच्या उपरांत आणि कसल्याच प्रकारचो वॉट ओटी किंवा इतर सोयी सुविधा उपलब्ध करपा खातीर सरकारान दुर्लक्ष जाला असो सगळ्यांचोच दावो आसा. 5 वर्सां जावन ह्या हॉस्पिटलाची आयज मेरेन उक्तावण जायना आणि आता 30 जानेवारीक हे हॉस्पिटल उद्घाटन जातले अशी सगळ्याकडे चर्चा आसा. पूण जेन्ना तुवें हॉस्पिटल कृती समितीन हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करूनच सगळ्या प्रकारचे सोयी सुविधा तयार करून सुरू करचे अशी तांची मागणी आसा. त्याचबरोबर वेगवेगळे संस्था आसा सामाजीक क्षेत्रांत कार्यरत आशिल्ले पेडणे तालुका विकास समिती म्हणा, पेडणे तालुका नागरिक समिती म्हणा आणि गांवागावातले सरपंच उपसरपंच पंच सामाजिक कार्यकर्ते ह्या सगळ्या लोकांची मागणी आसा की ह्या हॉस्पिटलांत बऱ्यापैकी सोयी सुविधा उपलब्ध जावचे. जेन्ना एखादो अपघात जाता किंवा एखादो रुग्ण आजारी जाता तेन्ना तांकां म्हापशा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा नाल्यार उपरांत मागीर बांबोळी व्हरचें पडटा. त्या परस पेडणे म्हालान एखादी जर घटना घडली, अपघात झालो तर ताका हांगासर त्या पद्धतीची सेवा मेळची, उपलब्ध जावची हो एकच डिमांड हॉस्पिटल कृती समितीन आपल्या उपोषणाद्वारे केल्लो आसा. आणि आता सरकारय म्हणटा की 30 तारीख हे हॉस्पिटल सुरू जातले. 30 तारीख हॉस्पिटल सुरू जाता हाचे सगळ्या वाटेन स्वागत आसा. पूण हे तुवें हॉस्पिटल जे पयलींचे आमचे सामुदायिक आरोग्य केंद्र तेच शिफ्ट करतात आणि ताचे उक्तावण करता काय असो लोकां मदीं संभ्रम निर्माण जाल्लो आसा. त्या खातीर सरकारान हाचेर स्पश्टीकरण दिवचें अशी मागणी ही तुवें हॉस्पिटल कृती समितीन केल्ली आसा. सरकारान हे लिंक हॉस्पिटल केन्ना करतलो त्या पद्धतीने लेखी स्वरूपात उत्तर दिवचे अशें मागणी आसा. आणि जर 30 तारीख सरकारान जे हॉस्पिटल तुवें हॉस्पिटल आसा ते शिफ्ट केले तर ताचेर आमी समाधानी ना असे म्हणणे चडट्या नागरिकांचे आसात. आणि तुवें हॉस्पिटल कृती समितीनय ठरयला जर आयज मेरेन सरकार जर आमकां लेखी स्वरूपात हे हॉस्पिटल तुवें हॉस्पिटल जे आसा ते लिंक हॉस्पिटल करतले आणि तशा प्रकारचे लेखी स्वरूपात उत्तर दिवचे आणि जर तशें करिनात जाल्यार फाल्यां सावन आमरण उपोषण करपाचो निर्णय ह्या समितीन घेतलेलो आसा. आणि त्या खातीर सरकारान बेगोबेग हाचेर निर्णय घेवचो. माझे नाव निलेश कंदोलकर आणि हांव तुवें पंचायतीचो एक्स सरपंच आणि विद्यमान पंच मेंबर. आयज पेडण्यान एक विशय गाजता तो म्हणजे तुवें हॉस्पिटलाचो आणि त्या हॉस्पिटलाच्या संदर्भात एक सरकारान लिंक हॉस्पिटल टू जीएमसी म्हणून एक नोटिफिकेशन काढले. ह्या नोटिफिकेशनाच्या संदर्भात जे थोडे कितें कन्फ्युजन जाला तेका लागून आयज हांव तुमच्या फुड्यान येयला. तुवें हॉस्पिटल कृती समिती यांच्यांनी एक आंदोलन पुकारलेले आणि ते आंदोलन चेन हंगर स्ट्रायक आणि त्याच प्रमाणे एक मशाल मिरवणूक आसलेली आणि तेका बऱ्या मोठ्या प्रमाणात पेडणेकारांनी सहभाग केलो. हो प्रेशर निर्माण जाल्या उपरांत मागीर सरकार खंय तरी फुडें सरलो आणि एक नोटिफिकेशन काढले. आता ह्या नोटिफिकेशनाची जर पार्श्वभूमी पळयत जाल्यार ती अशी आसा की जेन्ना गोवा मेडिकल सीट्स 100चे 150 करपाचे आसलेले तेन्ना इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियान यांच्यांनी एक गायडलायन्स दिल्लेली, एक सर्टन कंडिशन्स घातलेले आणि ते कंडिशन्स 5 असे डिफरंट तरेचे कंडिशन्स घातलेले आणि त्या कंडिशनात
फुलफील करपाचें सरकारान ते एफिडेवीट दिवपाचे आनी मागीर ते 100 सीट्स जे GMCन मेडिकल कॉलेजीन जे भुरग्यांक शिकपाक आसा ते 150 जातले म्हणून सांगलेले. सो ते कंडिशन गव्हर्मेंटान एफिडेवीट दिले आनी फुलफील करतले म्हणून तेंच्यांनी एफिडेवीट दिले आनी ते कंडिशनांतलो एक 5वो जो मेन कंडिशन आसलेलो तो म्हणजे तुवें हॉस्पिटल जे जाला ते हॉस्पिटल अशें आसलेलें की 100 बेडेड हॉस्पिटल अंडर GMC ते रुरल एरियेन विदीन द रेंज ऑफ 35 किलोमिटर्स ते करूंक जाय आसले. त्या टायमाचो आमचो हेल्थ मिनिस्टर श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर यांनी ते आपल्या ह्या पेडणेकारांक फायदो जावंक जाय ह्या दूरदृश्टी दवरून ते हॉस्पिटल पेडण्यान बांदले. आतां जालां अशें की सरकार आतां मदींच सांगता की ते लिंक नासलेले. सो म्हाजो प्रश्न असो आसा की जर ते लिंक नासलेले जाल्यार लक्ष्मीकांत पार्सेकर सराचीय तितलीच जबाबदारी जाता की तेणीच सांगपाचें की हे हॉस्पिटल तेणी येदे व्हडले कित्याक बांदले. कारण की कम्युनिटी हेल्थ सेंटर हे 100 बेडेड आसना. कम्युनिटी हेल्थ सेंटरान मॉर्ग आसना. कम्युनिटी हेल्थ सेंटरान 3 सॉफिस्टिकेटेड ऑपरेशन थिएटर्स आसना. तशे वेगवेगळे पद्दतीन जे फॅसिलिटीज भितर दाखयले गेले. फॉर एक्झाम्पल आनी एक जर उदाहरण दीत जाल्यार भितर जाल्लेल्या भुरग्यांक खातीर जेन्ना कॉम्प्लिकेशन्स येतात तेन्ना तांकां एक ICUची गरज पडटा तो सुद्दां ICU भितर आसा. सो हे सगळे जे मेन फॅसिलिटीज आसा हे खंयचे डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी आसनात. हे आसता हॉस्पिटलान फक्त GMCन. सो हे GMCक लिंक करूनच हे हॉस्पिटल बांदलेले गेल्ले. आता आमी येवया नोटिफिकेशनाचेर. सरकारान एक नोटिफिकेशन काडले की GMC लिंक जाता. जेन्ना हे नोटिफिकेशन येयले तेन्ना खुबश्या लोकांनी म्हाका फोन केलो, खुबश्या लोकांनी मेसेज घातली जे कोण सहभाग जाल्लेले आंदोलनाक. ते खुबश्या लोकांक अशें दिसलें की आमच्यो मागण्यो फुलफील जाल्यो आनी तेंच्यांनी ज्यो मेसेजी घातल्यो की वी वन बीत म्हणून. स्पश्टीकरण करूंक सोदता की हे नोटिफिकेशन एक्झॅक्टली आसा कितें ते. नोटिफिकेशनाचो अर्थ हे जायना की ते हॉस्पिटल फाल्यां चालू जातले. आतां आमकां आयकोंक येता की कोण म्हणटा थंय 3 OPD चालू जातात, कोण म्हणटा भितर 10 OPD चालू जातात आनी हे 30 जानेवारीक ते हॉस्पिटल चालू जातात. आतां OPD म्हणजे कितें जातलें की जेन्ना ग्राउंड फ्लोरार नये हॉस्पिटलान हे जे OPD चालू करूंक सोदतात 30 तारीख तेजोय अर्थ असोच जालो की तुमी थंय वयतल्यात आनी डॉक्टरा कडची तुमी तपासतल्यात. पूण जेन्ना डॉक्टर तुमकां सांगतलो की थोडे कितें जे टेस्ट करूंक जाय त्यो टेस्ट करपाच्यो फॅसिलिटी आयज ह्या नया तुवें हॉस्पिटल अजून मेरेन ना. सो ते तुमकां परत कितें सांगतले की तुमी आयदर तुमी हितून आजिलोन वचात नाल्यार GMCन वचून ते टेस्ट करात. सो OPDन जातले कितें की तुमकां फक्त ते नॉर्मल चॅकअप जातले. जर कितें वखदां थोडी कितें दिवपाची पडली जाल्यार दितले. पूण जर कितें चॅकिंग नाल्यार कितें आनी कितें रिपोर्ट करूंक जाय, जर एडमीट सुद्दां करपाचो पडलो तुमकां जाल्यार ते तुमकां GMCन नाल्यार आजिलोन धाडटले. तेंचे जे टेंडरींग प्रोसेस जो चालू आसा तो अजून मेरेन जावंक ना. जर तुमकां उदाहरण दीत जाल्यार सगळ्यांक मेन इम्पॉर्टंट म्हणजे थंय गॅस पायपलायन ना. आतां ही गॅस पायपलायन कसली जाल्यार खाटी जेन्ना घालता तेच्या वयर एक पायपलायन आसता जी ऑक्सिजन गॅस पायपलायन म्हणटा. थंयसून जी ऑक्सिजन सप्लाय जाता. सो तेजी निविदा तेजी टेंडर गेल्या विकांत ओपन जाल्लेले आसा आनी तेका थंय क्लियरली त्या टेंडराचेर बरयल्लेले आसा की 4 म्हयन्यांनी तेणी ते कोणाक तो टेंडर अलॉट जातलो तेका 4 म्हयने दितात. ते 4 म्हयन्या भितर तेणी ते कंप्लीट करपाचे. 4 म्हयने म्हणजे केन्नाचे जाल्यार आतां फेब्रुवारी, मार्च, एप्रील, मे. सो मे मेरेन तेंकां सगळो टायम आसा. जेन्ना हे सगळे सुविधा ना, जेन्ना हे सगळे तुमी ते जाग्यार घालूंक ना आनी तरी आसतना तुमी कोणाच्या तरी जिद्दीक कोणाक तरी खुश करपाक तुमी हे आतां 10 OPD सकयल ओपन करून जे लोकांक फोटोवंक सोदतात की आमी हॉस्पिटल ओपन करता, हे सरळ आमच्या पेडण्या नागरिकाचेर अन्याय जातलो अशें तरी म्हाका दिसता. सरकारान हेजेर आपलें हे नोटिफिकेशन जे काडलां तेजेरूय क्लियरिटी दिवपाची. कारण की नोटिफिकेशन अंडर GMC लिंक करा म्हणजे कितें आसता की GMCचो एडमिनिस्ट्रेशन पळयतलो, GMCचे डिनाच्या अंडर आसतले. सो एक्झॅक्टली हे चलयतलो हॉस्पिटल कोण, GMC चलयतलो काय डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस चलयतलो, ह्योय सरकारान तेजेर आमकां स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. आनी जर हे आमकां लोकांक जर तुमी जर फोटोवंक सोदतात जाल्यार ते हायली नॉट एक्सेप्टेबल. तेका लागून हांव पेडणेकारांक सगळ्यांक सांगूंक सोदतात की जे तेंच्यांनी नोटिफिकेशन काडला की लिंक करपाचें हे फक्त तेंच्यांनी आपले करेक्शन केला जे थंय तेंच्यांनी करूंक नासलेले. हेजो अर्थ हे जायना की ते हॉस्पिटल चालू जातले फाल्यां. थंय फक्त सरकार एक 10 OPD चालू करून फक्त तुमकां थंय चॅकिंग आसतलें आनी कितें अशें ना. अशीच एक सॅटेलायट OPD चालू केल्लेली
ज्या पद्दतीन हांगासर बेरेस्तारार GMCसून डॉक्टर ये आनी मागीर ते तुमकां तपाशी आसले आनी जर कितें रिपोर्ट्स करूंक जाय जाल्यार ते तुमकां GMCन परत रिफर करी. तीच गोष्ट आतां हे नया येद्या व्हडल्या 100 करोड बांदलेल्या हॉस्पिटलान ते करूंक सोदतात. सो हे आतां परत तुमी तीच सॅटेलायट OPD नया हॉस्पिटलान चालू करूंक सोदतात, जे हॉस्पिटल अजून मेरेन इनकम्प्लीट आसा. त्या भायर थंय स्टाफ अजून तुम्ही घेवंक ना. त्या भायर डॉक्टर घेवपाची गरज आसा, पॅरामेडिकल स्टाफ जाय, नर्सीस जाय आनी वेगवेगळे असे स्टाफ जाय. हांव सरकारा कडची विनंती करता की हे हॉस्पिटल जे इनकम्प्लीट परिस्थितीन तुम्ही ते चालू करपाचे न्हू. जर कोणाची जीत आसा, जर कोणाक खुशी करपाचे दिसता जाल्यार ते मातशे तुम्ही सायटीक दवरात आनी हे हॉस्पिटल जे तुम्ही टेंडरां काढल्यात ती टेंडरां कंप्लीट करात, ते काम सगळें पूर्ण करात. ताका जर 4 महिने लागतात, 5 महिने लागतात जाल्यारूय आमची तुवें हॉस्पिटल कृती समिती आमी रेडी आसा रावपाक, प्रोवायडेड की ते फूल फ्लेज हॉस्पिटल पेडणेकारांक सर्विसाक हाडपाचे. हीच आमची तुमचे कडची विनंती आसा. आनी ताका लागून सरकारान ही येता ते 30 तारीख जे फक्त OPDs नांवापुरती चालू करपाचे जो खेळ चालू दवरला तो मातसो बंद करपाचो, ना जाल्यार आमकां इनडेफिनेट हंगर स्ट्रायकाक बसपाचें पडटलें. आनी पेडणेकारांकूय हांव एक विनंती करून सांगता की ज्या दिसा मशाल मिरवणूक जाली त्या दिसा मोठ्या संख्येन आमी पेडणेकार रस्त्यार येयले. ही एकजूट आसा म्हणूनच सरकार खंय तरी दबावान येयलो. ही एकजूट अशीच कायम उरात जाल्यारूच आमची कामां जातली आनी सरकार आमचे मागणे पूर्णाय करतलो. ताका लागून सरकारच्या भाशेन हांव तुमकां सगळ्या पेडणेकारांक सांगूंक सोदता की आमी एकजूट रावया, कारण की एकजूट जर आमी आसात जाल्यार आमकां भिवपाची गरज ना. थँक्यू. आताच एक माहिती उपलब्ध झाल्या की जे तज्ज्ञ असतात, डॉक्टर मंडळी असा किंवा आरोग्य खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहात त्यांच्या तज्ज्ञांची एक बैठक जाल्या आणि बांबोळी हॉस्पिटलाक हे लिंक करपा खातीर ज्या पद्धतीचे सोयी सुविधा पुरवपा ताचेरूय बऱ्यापैकी चर्चा जाल्ली असे वृत्त हाती आयिल्ले आसा. पूण आमी ह्या माध्यमांतल्यान सरकारांक सांगूंक सोदता की ज्या पद्धतीने आदले मुखेलमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी हे हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजीक लिंक करपा खातीर त्या नजरेन उभारलेले आसा, ते हॉस्पिटल सरकारान तशा पद्धतीचे सुरू करचे. ह्या विशयी जे आंदोलन सुरू आसा किंवा लोक आवाज उठयता खंयच्या सरकारच्या विरोधान ना, खंयच्या आमदाराच्या विरोधान ना किंवा खंयच्या राजकीय पक्षाच्या विरोधान हे आंदोलन ना, हाची ही दखलय सरकारान घेवपाची गरज आसा. आमचे थळावेचे आमदार जी दारोलकर आसा ते जेन्ना आमदार जाले तेन्ना सावन त्यांनी हे हॉस्पिटल जे अपूर्ण काम आशिल्ले 25% बांदकाम जावंक नसले, तातूंत साधन सुविधा पुरवंक नसले, ते काम पूर्ण करपा खातीर तांणी सरकारच्या फाटल्यान लागून हे इमारतीचे काम पुराय केला. आता टेंडराय जाल्ली आसा आणि हे सगळे सोयी सुविधा ह्या हॉस्पिटलाक बांबोळी हॉस्पिटलाच्या पद्धतीन ताका मेळचे असो तांचोय प्रयत्न. आणि तांणी प्रतिक्रिया दिताना सांगला की हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाकूच लिंक जातले आणि 12 OPD हांगासर सुरू जातले, त्या खातीर आपुणूय सरकार कडेन प्रयत्न करता अशें तांचें म्हणणें आसा. पूण सरकारान आता जर 30 तारीख हे हॉस्पिटल सुरू केले तर तशा प्रकारच्या हॉस्पिटलान जर आमी फेरफटको मारलो तशे सुविधा ना, अजून तशी फर्निचर ना, यंत्रणा व्हडली ना, OTP म्हणा किंवा OPD जे सुरू जातले तसे कशें कितें दिसना. फक्त सामान हाडलेलें आसा, बेडी आसात, थंय खुर्च्यो आसा, बाकीची कसल्याच प्रकारची यंत्रसामुग्री ना, गॅस पायपलायन थंय दिसना. वेगवेगळे जे तांत्रिक अडचणी आसात ते अडचणी अजून मेरेन पुराय करूंक ना. मागीर हे 30 तारीख जे हॉस्पिटल सुरू जाता ते जे आमचे सामुदायिक आरोग्य केंद्र आसा ते शिफ्ट जाता की काय, आणि सरकार तर आमकां पेडणेकारांक फसयना न्हू असो प्रश्न निर्माण जाता. त्या खातीर सरकारान फेर विचार करचो. थोडो विलंब लागलो म्हणून ताका कितें जायना, जे सगळे सोयी सुविधा आसा ते पुराय करचे. आणि दुसऱ्या बाजून एक गट म्हणटा की जर हॉस्पिटल टप्प्याटप्प्यान सुरू जाता तेचेय आमी स्वागत करता, कारण लोकांक जी सोयी सुविधा मेळपाक जाय, सेवा मेळपाक जाय ती बऱ्यापैकी जर पेडणे म्हालांतल्या ह्या तुवें हॉस्पिटलान मेळता जाल्यार आमची कांयच हरकत ना. पूण पेडणे तालुक्यान वेगवेगळे सामाजिक संस्था आसात ते आतां मेरेन आवाज उठयतात. तुवें हॉस्पिटल कृती समिती आसा तांचें म्हणणें आसा की सरकारान हे हॉस्पिटल
गोमेको हॉस्पिटलाक लिंक करचे आणि तशा पद्धतीची सेवा सुरू करूनच हे हॉस्पिटल सुरू करचे. टेंडरां जी जाल्ली आसा त्या टेंडरांक अजून 4 म्हयन्याची मुदत आसा. त्या मुदतीन ते पुराय यंत्र सामुग्री थंय बसयतले आणि त्याच्या पयलींच जर हे हॉस्पिटल सुरू केले जाल्यार अर्धवट पद्धतीने हे हॉस्पिटल सुरू करतले अशें दिसून येता. आता आमी चडशा ठिकाणी पळयता, आमच्या पेडण्या म्हालाचो जर विचार केलो जाल्यार अर्धवट प्रकल्पांचे उद्घाटन करपाचे सत्र फाटल्या ज्या पद्धतीन काँग्रेसीन सरकारान सुरू केले त्याच पद्धतीन हांगासर भाजप सरकारानय केले अशें दिसून येता. जर आमी पयलीं पेडण्या जे माशेलकर म्हणचे गार्डन अशें पालिकेचे गार्डन ते अर्धवट स्थितीत गार्डनाचे उद्घाटन केले. त्याच्या उपरांत भाजप सरकारान इंधन प्रकल्प आशिल्लो, कचरा प्रकल्प आसलो तो अर्धवट स्थितीत पेडणे पालिकेचो सुरू केलो आणि हे हॉस्पिटल अर्धवट स्थितीत आसतना सुरू केल्ले आसा. सरकाराच्या आमी एक नजरेक हाडून दिता, सरकारान ही पुराय इमारत आणि यंत्र सामुग्री निर्माण केल्या उपरांत आणि गोवा मेडिकल कॉलेजीक लिंक जाल्या उपरांत सगळे ज्या पद्धतीने सोयी सुविधा उपलब्ध जातले त्याच पद्धतीने तशी सेवा दिवची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात GNH.